बुलढाण्यातील शारदा विद्यालयात 12 जानेवारीला अनुसूचित जमाती विशेष भरती मोहीम सरळ सेवा भरती आयोग आरोग्य सेवा पुरुष या पदासाठी परीक्षा घेण्यात आली। आरोग्य सेवक पदाची परीक्षा देत असताना बुलढाणा येथील संजय विनायक दांडगे याच्या आसन क्रमांक 1491 वर चंदन बहुरे हा संशयास्पद परीक्षार्थी केंद्राध्यक्ष पवार यांना आढळून आला। त्याची तपासणी केली असता त्याच्याजवळ सॅमसंग कंपनीचा स्मार्टफोन व पॅन कार्ड आढळून आलं। याबाबत शहर पोलीस ठाण्यात संजय हिवाळे यांनी फिर्याद दिल्यावरून आरोपी विरोधात 420 कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून त्याला गजाआड केला आहे। आज जिल्हा निवड समिती बुलढाणा द्वारा आयोजित आदिवासी अनुसूचित जमातीच्या विशेष भरती सरळ सेवा भरती होती, ज्याच्यामध्ये आरोग्य सेवक या पदाच्या परीक्षा होत्या आणि ह्या परीक्षा ज्ञानपीठ विद्यालय बुलढाणा येथे पण होती। त्याचे एक केंद्र तिथं जे संजय उत्तमराव हिवाळे म्हणून जे इन्व्हिजिलेटर होते, त्या इन्व्हिजिलेटरना चंदन रामचंद्र बहुरे हा एक विद्यार्थी आहे जो याच्या म्हणजे त्याची स्वतःची पेपरऐवजी तो संजय विनायक दांडगे याचे नावाने असणाऱ्या 1491 या आसन क्रमांकावर परीक्षा देत असताना मिळून आला। त्यांनी चौकशी करून त्यांना ज्या पद्धतीनं जो विद्यार्थी पाहिजे तो विद्यार्थी नसताना दुसराच विद्यार्थी त्याच्या नावावर परीक्षा देत असल्याचे निष्पन्न झाल्यावरून आमच्याकडे त्यांनी तक्रार दिली। त्या तक्रारीवरून आम्ही चंदन रामचंद्र बहुरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे। सदरचा प्रकार हा संजय विनायक दांडगे याच्या संमतीने होत असावा असा अंदाज आहे, म्हणून आम्ही संजय विनायक दांडगे याचा शोध घेऊन त्यालाही या गुन्ह्यात आरोपी करणार आहोत। दुसऱ्याच्या नावावर परीक्षा देणारा एक तोतया परीक्षार्थी पोलिसांनी गजाआड केलाय। प्रशांत खंडारे, विदर्भ न्यूज, बुलढाणा।